नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत। संख्या चॅप्टर आपण या अगोदर घेतलेला आहे, संख्येचे प्रकार झालेले आहेत आणि संख्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत। सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे की स्पर्धा परीक्षामध्ये जे करणारे विद्यार्थी आहेत, श्रेया असेल, BTS असेल, ज्युनियर IAS असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, NMMS असेल, या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ या अनुषंगाने आपण बनवणार आहोत। तरी त्या सर्व विद्यार्थ्यांनी गणिताचे जे की संख्या चॅप्टरवरचे जे काही महत्त्वाचे उदाहरण आहेत ते पाहू शकतात। तर संख्यांचे जे काही नियम आहेत किंवा जे काही चिन्ह आहेत, चिन्ह कुठले कुठले आहेत की आता गणितामध्ये की वजाबाकी एक क्रिया असेल, बेरजेची एक क्रिया, भागाकाराची एक क्रिया आणि गुणाकाराची एक क्रिया, या क्रियाच्या आधारावर सर्व गणितामधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत तेच असतात। आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेस गणिताचे काही थोडेफार नियम असतात ते नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। मायनस गुणिले मायनस म्हणजे ही मायनस ज्यावेळेस गुणाकार होतो, मायनस सोबत मायनस गुणाकार झाला त्यावेळेस प्लस होतो। मायनस गुणिले प्लस बरोबर मायनस होते, प्लस गुणिले मायनस बरोबर मायनस होते, तर प्लस गुणिले प्लस बरोबर प्लसच होते। हे झाले बेसिक गोष्टी, हे माहिती असणं गरजेचं आहे। किंवा उदाहरणामध्ये जर -3 आणि -4 ही दोन संख्या जर असतील, आता या ठिकाणी कुठलंच चिन्ह नाहीये, या दोघांच्या मध्ये कोणतंच चिन्ह नाही, तर -3 आहे आणि -4 आहे, तर -3 आणि -4 हे दोन्हीही जरी मायनस मायनस मध्ये जरी असले तर संख्येची या ठिकाणी बेरीज होते आणि मायनसचं साइन येतो, म्हणजे 4 आणि 3 किती होतात? 7 होतात। पण कसलं 7? तर -7। -7 का बरं? कारण -3 आणि -4, -3 आणि -4 या ठिकाणी संख्येची बेरीज होते, पण चिन्ह कसलं येते? मायनस येते। मायनसच का येते? जर एखादा पर्सन असेल, एखादी व्यक्ती असेल, या व्यक्तीचं आपल्याला 2 रुपये देणं आहे आणि या व्यक्तीचं परत 2 रुपये देणं आहे, म्हणजे देणं म्हणजे काय झालं? आपण देणं आहात म्हणजे मायनस आहात, आणि जर घेणं जर असेल तर आपण काय असणार? तर प्लस असतात, म्हणजे धन पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह। म्हणून आता ही जे मायनसचं चिन्ह आणि हे याचं पण 2 देणं आणि याचं पण 2 देणं, दोघांचं मिळून 2 देणे किती झालेलं आहे? तर 4 रुपये, म्हणजेच -4, म्हणजे हे कसं झालं? निगेटिव्ह मध्ये, म्हणजे संख्येची या ठिकाणी काय झाली? बेरीज झाली आणि साइन म्हणजे मायनसचं आलेलं आहे, म्हणून एकूण 4 रुपये देणं म्हणजेच मायनस, निगेटिव्ह मध्ये आले। मग आता हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल की संख्या -4 बरोबर -8, म्हणजेच या ठिकाणी मायनस मायनस हे मायनसच होते, पण हीच संख्या जर -4 कंसामध्ये जर दिलेली असेल तर या ठिकाणी मायनस, आता इथं कंस दिलेला आहे आणि या कंसाच्या मध्ये काही नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे, म्हणून मायनस गुणिले मायनस या ठिकाणी इथं काहीच नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे -4 गुणिले -4 म्हणजेच काय होईल? या ठिकाणी +16 होईल, त्याने 16 मायनस गुणिले मायनस प्लस, आता या ठिकाणी मायनसचं गुणाकाराचं चिन्ह नाहीये, पण तरी पण अदृश्य स्वरूपामध्ये इथं जर कंस आला तर कंसाच्या मध्ये गुणाकाराचंच चिन्ह असते, हे गणिताचा एक नियम आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, मायनस गुणिले मायनस या ठिकाणी हा मुद्दा क्लिअर झालेला आहे तुमचा, प्लस होतो, ठीक आहे। आता मायनस गुणिले मायनस हे संख्ये प्लस झाले आणि यांचा गुणाकार झाला, 4 × 16, तसंच -3 गुणिले जर +4 या ठिकाणी जर घेतलं किंवा -2 घ्या किंवा या ठिकाणी इकडे घ्या +4 आणि गुणिले -2 कसंही घ्या, म्हणजे दोन विरुद्ध चिन्ह आहे, प्लस आहे मायनस आहे, प्लस आहे मायनस आहे, मग विरुद्ध चिन्ह ज्यावेळेस असेल त्यावेळेस निश्चितपणे मायनसचं साइन येते, कुठलं साइन येते? मायनस। 4 त्रिकम 12 -12च होईल आणि 4 दोन्ही 8 -8च होईल,
प्लस मायनस मायनस होते आणि मायनस प्लस मायनसच होते बघा. प्लस मायनस मायनसचं साइन येते आणि मायनस प्लस बरोबर मायनसचं साइन येते. म्हणून दोन विरुद्ध चिन्ह जर असतील प्लस मायनस हे विरुद्ध चिन्ह आहे. प्लस आणि मायनस हे जर गुणाकारामध्ये प्लस आणि मायनस यांचा गुणाकार होतो, त्या संख्येचा गुणाकार झाला पण चिन्ह मात्र मायनसचं आलेलं आहे. म्हणून मायनस प्लस गुणिले मायनस झालेलं आहे. इथं प्लस गुणिले मायनस बरोबर मायनस झालेला आहे, संख्येचा गुणाकार झाला. आणि हाच मुद्दा जर मी या ठिकाणी जर काय केलं 8 वजा 8 वजा 8 वजा 8 असं दिलेलं आहे बघा. पूर्णपणे याच्यामध्ये गुणाकाराचं साइन आहे का? कुठं नाहीये, गुणाकाराचं साइन नाही. म्हणजे इथं या ठिकाणी ही प्लस मध्ये 8 ही वजा 8 आहे, वजा 8 आहे, वजा 8 आहे. मग आता या ठिकाणी 8 ही संख्या ही कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. मग इथं काय आहे? इथं काही नाही, म्हणजे या ठिकाणी प्लस असतो. मायनसचं साइन दर्शवलं जातं पण प्लसचं साइन दर्शवलं जात नाही, किंवा दर्शवलं जरी नसेल तर या ठिकाणी काहीच नाही, याचा अर्थ प्लस असतो. म्हणून 8 मधून 8 गेले, या दोघांची क्रिया जर केली तर 0 येते आणि 0 मधून जर 8 गेलं तर वजा 8 येतो आणि वजा 8 आणि वजा 8 बरोबर काय होते? वजा 16 या ठिकाणी होतो. म्हणून याचं उत्तर काय येतं? वजा 16. बघा 8 मधून 8 गेले 0 झालं, वजा 8 आणि वजा 8. आता मी तुम्हाला सांगितलं होतं वजा वजा हे संख्येची बेरीज होते, मायनसचं चिन्ह येते. 8 आणि 8 या ठिकाणी 16 झालं, बरोबर वजा 16 या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मायनसची क्रिया प्लसची क्रिया, ठीक आहे. तर आता गुणाकारामध्ये प्लस गुणिले मायनस मायनस होते, मायनस गुणिले मायनस प्लस होते आणि प्लस गुणिले मायनस मायनस होत असते. सर मायनस मायनस घेतलं तर काय होईल? मायनस मायनस जर घेतलं गुणाकारामध्ये म्हणजे प्लस येईल का सर त्याच्यामध्ये? जर संख्येमध्ये संख्येच्या गुणाकारामध्ये वजा 8 गुणिले वजा 8 या ठिकाणी जर झालं तर प्लस 64 येते, ठीक आहे. तर आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यातले काही फास्ट ट्रॅक आहे, फास्ट ट्रॅक आहे, हे फास्ट ट्रॅक मॅथमॅटिक्स मधले काही महत्त्वाचे उदाहरणं आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि ते उदाहरणं तुम्हाला मी या ठिकाणी सोडून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. बघा या ठिकाणी काय दिलेले आहे? वजा 1 गुणिले वजा 3 गुणिले वजा 4 गुणिले वजा 3. आता हे एक उदाहरण आहे किंवा भरपूर सारे उदाहरणं असतील, आपण मनानं पण काही उदाहरणं घेऊया. आणि हा बघा हा एक सिंपल उदाहरण आहे. वजा गुणिले वजा या ठिकाणी प्लस होते, प्लस 3 झालेलं आहे. आता हे गुणाकाराचं चिन्ह गुणाकारातच घेतलेलं आहे, म्हणजे 1 न कोणत्याही संख्येला जर गुणलं तर तीच संख्या येते आणि ही या ठिकाणी गुणाकार करा. 4 × 12 वजा 12 हे सॉरी प्लस 12 प्लस 12 इकडे प्लस आहे, इकडे प्लस आहे. मायनस गुणिले मायनस प्लस झालं, मायनस गुणिले मायनस प्लस झालं, या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आलेलं आहे. मग 12 × 12 = 12 × 36 प्लस 36 याचं उत्तर आलेलं आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची बघा, वजा 9/2 गुणिले 6/8 प्लस 3/2 किंवा ह्या क्रिया पण महत्त्वाच्या आहेत. आता संख्या चॅप्टरमध्ये हे तर ही क्रिया फ्रॅक्शनमध्ये पण येते, अपूर्णांकामध्ये येते. मग आता तो संख्या चॅप्टरशी रिलेटेडच आहे आणि हा गुणाकारामध्ये. आता फ्रॅक्शनमध्ये किंवा यामध्ये असं असताना की गुणाकारामध्ये हे वरच्या संख्येची गुणाकार होतो, तसं अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस प्लस असते तर तुम्ही प्लस हे या दोघांचा गुणाकार करायला पाहिजे. कारण का या ठिकाणी वरच्यांची बेरीज आणि खाल्यांची बेरीज असं होऊ शकत नाही. जर यदा कदाचित जर छेद समान असतील तर त्यापैकी आपल्याला काय करू शकतो की एक छेद घेऊ शकतो आणि वरच्यांची बेरीज होते. मग 8 × 9 किती? 17. 8 × 8 16 आणि 17 17/4. तर 17/4 हेच उत्तर आलं. कसं की छेद समान असल्याच्या नंतर आपण काय केलं की कितीही छेद असतील ते समान जर असतील त्यापैकी एक छेद घ्यायचा आणि या वरच्यांचा काय करायचं? गुणाकार या ठिकाणी करायचा आहे, सॉरी बेरीज करायची. त्यानंतर
अपूर्णांकाची बेरीज ज्यावेळेस होते त्यावेळेस या दोघांचा गुणाकार होतो, म्हणजे 4 गुणिले 3 अधिक या दोघांचा गुणाकार होतो, 8 गुणिले 6 भागिले या दोघांचा खाल्यांचा गुणाकार होतो. म्हणजे चारित्रिकम काय होईल? चारित्रिकम 12. बघा अपूर्णांकाची बेरीज या ठिकाणी आपण करत आहात की अपूर्णांकाची बेरीज करत असताना डायरेक्टली आपण करू शकता आणि हे मेथड टाइप पद्धतीने आहे. चारित्रिकम 12 अधिक 8 संग 48 आणि 8 त्रिक 24. याच्यामध्ये पण दोन पद्धती आहेत, छेद समान करून पण करता येतं. 48 आणि 12. ठीक आहे. 8 आणि 2 10 0 त्याला 1 4 आणि 5 आणि 6 6 छेद 24 याला संक्षिप्त रूपामध्ये करता येतं. 6 10 60 साइन चौक 24. परत अजून ह्याला करता येतं 2 2 4 2 5 10 म्हणजे 5 छेद 2 या ठिकाणी असं. हे झालं अपूर्णांकाची बेरीज. तर मला हे सोडवायचं आहे. हा उदाहरण जर सोडवत असताना आता गुणाकाराचं या ठिकाणी पहिला मुद्दा गुणाकाराचा आहे. मग आता बेसिकली बोडोमस नुसार पहिली क्रिया ब्रॅकेट मध्ये सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये जर ब्रॅकेट असेल तर हे अगोदर सोडून घ्या, त्याच्यानंतर हा ब्रॅकेट सोडवला पाहिजे, त्याच्यानंतर डिव्हिजन सोडवलं पाहिजे. गुणाकार प्लस किंवा मायनस जी क्रिया अगोदर आली ती क्रिया आपण या दोन्हीपैकी एक सोडू शकतो. बघा 9 8 72. आता या गुणाकार आहे तर गुणाकारामध्ये हा त्रिकस गुणाकार होत नसून वरच्या वरच्यांचा गुणाकार होतो. 9 सख 54 वजा 54 वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 9 सख 54 8 2 16 प्लस 3/2 ला 3/2 हे प्लस जसं तसं या ठिकाणी घेतलेलं आहे. मग